नमस्कार. इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण अल्जेब्रा विषयाचा चौथा धडा सुरू केलेला होता आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 हा सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. त्यामध्ये काही उदाहरण तुम्हाला सरावासाठी सांगितलेली होती. तो होमवर्क म्हणून तुम्ही पूर्ण केलेला असेल. आता आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे, ज्याचं नाव आहे जीएसटी इन ट्रेडिंग चेन. जीएसटी म्हणजे व्यवसाय साखळीमधील जीएसटी. व्यवसाय साखळीमध्ये कशा प्रकारे जीएसटी हा शासनाकडे जमा केला जातो ते आपल्याला पाहायचंय. मात्र व्यवसाय साखळी म्हणजे काय असतं, तर व्यवसाय साखळीमध्ये सर्वात पहिला घटक जो असतो तो असतो मॅन्युफॅक्चरर, म्हणजेच कारखानदार, की जो ती वस्तू तयार करणार आहे. नंतर वस्तू तयार झाल्यानंतर पुढे येतात होलसेलरकडे किंवा मग डिस्ट्रीब्युटरकडे, ज्याला आपण घाऊक व्यापारी किंवा मग वितरक असं म्हणतो. नंतर ती वस्तू वितरकाकडून येते रिटेलरकडे. रिटेलर म्हणजे काय, तर किरकोळ व्यापारी, दुकानदार, ज्या दुकानांमध्ये आपण वस्तू घेतो त्याला रिटेलर म्हणतात त्याचं. आणि मग रिटेलरकडून ती वस्तू येते कन्झ्युमरकडे. कन्झ्युमर म्हणजे जो व्यक्ती त्याचा वापर करणार आहे त्या वस्तूचा, त्याला आपण ग्राहक म्हणतो. तर शेवटी ती वस्तू येते कन्झ्युमरकडे. तर ही जी साखळी आहे, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर, याला म्हटलं जातं ट्रेडिंग चेन. आणि या ट्रेडिंग चेनमध्ये 3 ठिकाणी जीएसटी शासनाकडे जमा केला जातो. या ठिकाणी सर्वात आधी मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्यावेळेस एक वेळा पहिल्यांदा जीएसटी जमा होतो. नंतर होलसेलर आणि रिटेलर मध्ये यांच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यावर जीएसटी जमा केला जातो. आणि शेवटी हा तिसरा टप्पा हा असतो रिटेलर टू कन्झ्युमर, यांच्यामध्ये जो व्यवहार होतो या ठिकाणी सुद्धा जीएसटी जमा केला जातो. हा तिसरा टप्पा असतो. या ठिकाणी 1, 2, 3 हे तिघही बिझनेसमॅन आहे. मग यांच्यामध्ये जो व्यवहार होतो बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, याला बी टू बी असं म्हटलं जातं. बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. इथं सुद्धा हा पण बिझनेस करतोय, हा पण बिझनेस करतो, म्हणजे इथला व्यवहार सुद्धा आहे बिझनेस टू बिझनेस. इथं मात्र कन्झ्युमर हा बिझनेस नाही करत आहे, तो वापरणार आहे ती वस्तू, आणि म्हणून आणि रिटेलर हा बिझनेस करतोय, म्हणून या ठिकाणी जो व्यवहार होतो या व्यवहाराला म्हटलं जातं बी टू सी. बी टू सी म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. अशा प्रकारे ही ट्रेडिंग चेन असते. आता या ट्रेडिंग चेन मध्ये कशा प्रकारे जीएसटी जमा केला होतो, जीएसटी मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कसा मिळतो, म्हणजे सूट कशी मिळते, ते आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने तुमच्या पुस्तकामध्ये पाहूया. तुमच्या पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी जीएसटी इन ट्रेडिंग चेन हे समजून घेण्यासाठी हे एक उदाहरण आपण पाहूया. यामध्ये त्यांनी सांगितले, सपोज अ मॅन्युफॅक्चर ऑफ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर 300 टू द रिटेलर. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर 400. Rate of GST charge at every stage is 12%. Then how each trader pays GST and takes his input tax credit ITC at every stage of the transaction, each shown in the following flow chart. Here 3 financial transactions took place. या ठिकाणी 3 प्रकारचे व्यवहार होतात. Till the watch from the manufacturer reaches to the consumer. उत्पादकापासून तर कन्झ्युमर पर्यंत, उत्पादकापासून कन्झ्युमर पर्यंत येईपर्यंत या ठिकाणी 3 ठिकाणी व्यवहार होतो. 1, 2, 3. How taxes are charged, collected and paid to the central government and state government at each stage is shown below. The statement of taxes paid is given in the table thereafter. या ठिकाणी हा जो ओघ तक्ता दिलेला आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं की कशा प्रकारे जीएसटी हा शासनाकडे जातो आणि मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर किंवा रिटेलर यांना कशा प्रकारे टॅक्समध्ये सूट मिळत असते. या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याने घड्याळ तयार केलं आणि ते घड्याळ त्याने 200 रुपयांना विकलं. आता या 200 रुपयांमध्ये याचा प्रॉफिट सुद्धा आहे, परंतु होलसेलरला मात्र या 200 रुपयांवरती 12% जीएसटी द्यावा लागणार आहे. मग 200 रुपयांवरती 12% जीएसटी किती होणार, ₹24. म्हणून हा मॅन्युफॅक्चरर याला विकताना ते त्याला देणार 224 रुपयाला, होलसेलर देणार 224 रुपये मॅन्युफॅक्चररला. त्यापैकी मॅन्युफॅक्चरर काय करणार, 200 रुपये स्वतः ठेवणार आणि वरची जी जीएसटी त्याने जमा केली 24 रुपये, ती मात्र तो शासनाला देणार. जीएसटी पेड ₹24. ही गेली शासनाकडे 24 रुपये. मग आता होलसेलर काय करणार,
त्या वस्तूमध्ये स्वतःचा प्रॉफिट जोडणार आणि त्या वस्तूची किंमत करणार 300 रुपये. आता ही 300 रुपयाला वस्तू कोण विकत घेणार? रिटेलर म्हणजे दुकानदार विकत घेणार. परंतु हा रिटेलर सुद्धा या 300 रुपयांवरती 12% GST देणार. म्हणजे रिटेलरने 300 रुपयांवरती 12% GST दिली, 36 रुपीज. म्हणजे होलसेलरला मिळाले 36 रुपीज. 336 रुपीज ही गेट, होलसेलर गेट. देन he have to pay the tax GST to the government, but wholesaler already paid 24 rupees GST while purchasing it from the manufacturer. होलसेलरने आधीच 24 रुपये दिलेले होते, म्हणजे हे 24 रुपये याला सूट मिळाली पाहिजे आणि ती त्याला मिळते. कशाच्या रूपात? इनपुट टॅक्स क्रेडिटच्या रूपात मिळते. म्हणून 36 रुपयांमधून 24 रुपये वजा होतात आणि या होलसेलरला द्यावे लागतात फक्त 12 रुपये, कारण या 36 पैकी 24 त्याने आधीच दिलेले मॅन्युफॅक्चररला आणि मॅन्युफॅक्चररने ते 24 रुपये शासनाकडे पाठवलेले आधीच. म्हणून ही झाली क्रेडिट, ही झाली सूट. मग ही सूट वजा आता होलसेलरने दिले फक्त 12 रुपये या ठिकाणी GST म्हणून. मग आता ती वॉच म्हणजे ते घड्याळ आलेले रिटेलरकडे. आता रिटेलर विकणार ते कन्झ्युमरला, त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा प्रॉफिट जोडणार, ती घड्याळाची किंमत होईल 400 रुपये. आणि कस्टमरला सुद्धा या 400 रुपयांवरती 12% GST द्यावं लागणार आहे. ही शुड पे 12% GST ऑन दॅट वॉच. सो ही विल पे 400 प्लस GST 12%. सो ही विल पे 448 rupees to the retailer. So retailer get 48 rupees as a tax GST. But retailer already paid 36 rupees while purchasing it from the wholesaler. परंतु रिटेलरने 36 रुपये आधीच भरलेले होते. मग ती 36 रुपये त्याला सूट मिळणार. कशामधून? या 48 रुपयांमधून. 48 वजा 36 म्हणजे हा रिटेलर सुद्धा किती रुपये देणार? फक्त 12 रुपये शासनाकडे देणार. मग हे 24, हे 12 आणि हे 12 असे एकूण 48 रुपये GST जमाला. आता या GST मध्ये दोन भाग असतात. आधीच तुम्हाला सांगितलं होतं. एक असतो CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्र सरकारचा असतो हा. आणि दुसरा असतो SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्याचा कर असतो. मग ह्या दोघांचा कर हा सारखा असतो. म्हणजे हे जे 48 असतात हे निम्मे निम्मे असतात, 24. अशा प्रकारे हा GST या पूर्ण चेनमध्ये जमा केला जातो. हिअर ऑल द 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टूक प्लेस इन वन स्टेट. Therefore, 3 tax invoices were generated as follows. Each tax invoice shows the brief computation of GST. या ठिकाणी 3 व्यवहार झाले म्हणून 3 प्रकारचे बिल तयार होणार. हे बिल या ठिकाणी दिलेले आहे. आणि GST 12%. GST 12% म्हणजे CGST हा त्याच्या निम्मे 6% आणि SGST सुद्धा 6%. मग आपण हे पहिलं बिल पाहू. हे पहिलं बिल कुठे तयार झालं? या ठिकाणी मॅन्युफॅक्चररने होलसेलरला जेव्हा ते घड्याळ विकलं त्या घड्याळासोबत मॅन्युफॅक्चरने बिल पण दिलं याला. ते बिल हे प्राइस ऑफ वॉच 200 रुपीज, CGST 6%, SGST 6%, 12. सो द कॉस्ट ऑफ द वॉच इज 224. देन द नेक्स्ट स्टेज होलसेलर अँड रिटेलर यांच्यामध्ये जो व्यवहार झाला त्या ठिकाणी हे बिल दिलं जाईल. होलसेलर बिल देणार रिटेलरला. हे प्राइस ऑफ द वॉच इज 300. आता या ठिकाणी 300 रुपये किंमत झाली. CGST आणि SGST तेवढाच असणार आहे 6%. 300 वरती 6%, 18. अशा प्रकारे घड्याळाची किंमत झाली 336 रुपये. आणि शेवटचं बिल, तिसरं बिल जे कस्टमरला मिळणार आहे, ग्राहकाला मिळणार आहे, कोण देणार? रिटेलर देणार. मग हे रिटेलरने तयार केलेलं बिल असेल. प्राइस ऑफ द वॉच इज 400 रुपीज अँड द CGST and SGST 6%. इट इज 24. सो इन दिस वे द फायनल कॉस्ट ऑफ द वॉच इज 448 rupees with GST which customer should pay to the retailer. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा GST आकारला जातो आणि GST मधून सूट सुद्धा मिळत असते. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. या तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर कसा GST जमा झाला मागच्या उदाहरणात ते तुमच्या लक्षात येईल. मॅन्युफॅक्चररने 12 + 12 अशा प्रकारे एकूण 24 रुपये दिले होते टोटल GST. नंतर होलसेलरने जो दिला 6 + 6 12 रुपये आणि रिटेलरने जे दिले ते 6 + 6 12 रुपये. तर CGST एकूण झाला 24 रुपये, SGST एकूण झाला 24 रुपये. अशा प्रकारे टोटल GST पेड झाला 48 रुपीज. ॲट एव्हरी स्टेज द
a trader has paid GST after subtracting the tax he paid at the time of purchase from the tax he collected at the time of sale. तुमच्या असं लक्षात आलं असेल की जेव्हा वस्तू खरेदी केली गेली त्यावेळेस दिलेला टॅक्स जो असतो ती त्याला सूट मिळाली केव्हा, जेव्हा त्याने नंतर ती वस्तू विकली आणि टॅक्स गोळा केला त्याच्यातून ती वजा करून त्याला GST द्यावा लागला. ॲट द एंड the consumer paid rupees 448 for the watch, so the total tax paid by the trader was indirectly paid by the consumer. म्हणजे पूर्ण टॅक्स जो होता तो कुणाकडून आलेला आहे, तो कंझ्युमर कडून आलेला आहे. So GST is a type of indirect tax. So GST is the indirect tax. In this case, the wholesaler and retailer use their input tax as a credit and got back all the GST paid by them. होलसेलर आणि रिटेलर जे असतात त्यांनी आधीच जो टॅक्स भरलेला असतो त्याची त्यांना सूट मिळते आणि ती सूट मिळून त्यांना GST भरायचा असतो. व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट? GST इज लेविड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर. वेन ट्रेडर पेज GST ॲट द टाइम ऑफ परचेस इट इज कॉल्ड ॲज द इनपुट टॅक्स अँड ही कलेक्ट GST ॲट द टाइम ऑफ सेल विच इज कॉल्ड ॲज द आउटपुट टॅक्स. जेव्हा वस्तू खरेदी केली जाते तेव्हा जो टॅक्स दिला तो त्याला इनपुट टॅक्स म्हटलं जातं आणि जेव्हा वस्तू विकली जाते तेव्हा जो टॅक्स गोळा होतो त्याला आउटपुट टॅक्स म्हटलं जातं. ॲट द टाइम ऑफ पेइंग GST टू द गव्हर्नमेंट अ ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स अँड पेज द रिमेनिंग टॅक्स. जेव्हा GST भरायचा असतो त्यावेळेस जो ट्रेडर असतो, जो व्यापारी असतो, तो काय करतो, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा करतो आणि उरलेली रक्कम GSTच्या स्वरूपामध्ये तो सरकारला देत असतो. आणि ही जी वजावट असते, ही जी सूट असते, ही जी डिडक्शन असतं इनपुट टॅक्सचं त्यालाच इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. मग सूत्र काय पहा, GST पेएबल, GST जी द्यायची कशी काढायची, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. अशा प्रकारे त्याला किती GST द्यायची या सूत्रानुसार आपल्याला काढता येतं. व्हाईल पेइंग टॅक्सेस टू द गव्हर्नमेंट इच ट्रेडर इन द ट्रेडिंग चेन subtracts the tax paid at the time of purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. अशा प्रकारे GST आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. पुढचं जे प्रॅक्टिस सेट आहे त्यामधील काही उदाहरणं पाहूया. प्रॅक्टिस सेट 4.2 पहिलं उदाहरण आहे, चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,500,000 at the time of purchase and collected GST 1,20,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by the Chetna stores. Chetna store paid 1,500,000 at the time of purchase. Purchase म्हणजे वस्तू खरेदी करताना जो GST दिला. वस्तू खरेदी केली म्हणजे वस्तू इन झाली म्हणजे आपल्याकडे आली आणि म्हणून त्यावेळेस जो टॅक्स दिला तो आहे इनपुट टॅक्स. मग चेतना स्टोअर्सचा इनपुट टॅक्स किती आहे, 1,05,000 रुपये हा आहे तिचा इनपुट टॅक्स आणि हीच असेल इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे ITC किती मिळणार, 1,05,000 रुपये हे इनपुट टॅक्स क्रेडिट. आता त्या चेतना स्टोअरने त्या ज्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्या विकल्या पण दुसऱ्यांना. मग विकल्यावर म्हणजे त्या वस्तू आउट झाल्या, त्यांच्याकडून गेल्या, त्या वस्तू विकल्या गेल्या. मग विकल्या गेल्यावर जो टॅक्स गोळा केला तो आहे आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स किती जमा केला आहे चेतना स्टोअर्सने, आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 रुपये. मग आता GST पेएबल किती GST द्यावा लागणार, कसा काढणार आपण, GST पेएबल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. GST payable by Chetna stores is equal to 1,20,500 minus 1,05,000. So it is 22,000 rupees. So this much is the GST that Chetna store should be pay as a GST. म्हणजे ही त्यांना सूट मिळाली. सूट म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट असते. दुसरं उदाहरण पहा, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. नजमा एका
दुकानाची मालकीण आहे. रजिस्टर्ड अंडर GST, शी हॅज पेड GST ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड 14,750 ऑन सेल. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC? ITC म्हणजे काय? इन्कम टॅक्स क्रेडिट टू बी क्लेम. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल? नजमा जी आहे ती एका व्यवसायाची दुकानाची मालकीण आहे आणि तिने काही वस्तू खरेदी केल्या, त्यावेळेस जो GST दिला, खरेदी केल्या म्हणजे वस्तू इन झाल्या, तिच्याकडे आल्या, म्हणून तो असेल इनपुट टॅक्स. तो इनपुट टॅक्स तिने दिला होता 12,500 रुपये. इनपुट टॅक्स 12,500. मग जो इनपुट टॅक्स असतो तोच इनपुट टॅक्स क्रेडिट पण असतो. म्हणजे ITC किती असणार आहे? 12,500 रुपये, 12,500 रुपीज. आता त्या वस्तू तिने नंतर विकल्या दुसऱ्यांना, म्हणजे त्या वस्तू आउट झाल्या, गेल्या तिच्याकडून विकताना, मात्र GST गोळा झाला, तो असेल आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स तिने जमा केलेला आहे 14,750 रुपये. हा आउटपुट टॅक्स आहे, हा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मग GST पेएबल कसा करणार? GST पेएबल आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स किती? 14,750 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500. So in this way we can calculate the GST payable. ₹2,250. This much GST should be paid by Nazma as a tax. अशा प्रकारे उरलेले उदाहरण जे ते तुम्ही सराव म्हणून आणि होमवर्क म्हणून तुमच्या वहीमध्ये सोडवायचे.